निशा जेवण झाल्यानंतर तिच्या खोलीत आराम करत होती, तेव्हा तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, सुनबाई, तुला कोणती कामं करता येत नाहीत, मग तू नंदेला का विचारत नाहीस? हे ऐकून एका क्षणासाठी निशा स्तब्ध झाली आणि म्हणाली, आई, मी काय केलं? तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, तू कोणाला विचारून घरात पॉपकॉर्न बनवलं? तू नणंद साक्षीला त्याबद्दल विचारलंस का? त्यावर निशा म्हणाली, आई, मला पॉपकॉर्न खायचं मन होत होतं म्हणून मी बनवलं आणि खाल्लं. तसंच तुम्हाला सुद्धा एका डब्यात बनवून किचनच्या ओट्यावर ठेवलं आहे. यामध्ये साक्षीताईला विचारण्याची काय गरज आहे? त्यावर तिची सासू चिडली आणि म्हणाली, तू माझ्या मुलीला अजिबात महत्त्व देत नाहीस. तिला किती वाईट वाटत असेल. तिचा जरी घटस्फोट झाला असला तरी याचा अर्थ असा नाही की ती या घरची सदस्य नाही. तिला या घरात किती महत्त्व आहे हे दाखवण्यासाठी तू प्रत्येक काम करण्याआधी तिला विचारू शकत नाहीस का? सासूचे असे शब्द ऐकून निशा आश्चर्यचकित झाली, कारण जेव्हा तिच्या नंदेचा घटस्फोट झाला होता आणि ती तिच्या माहेरी राहण्यासाठी आली होती, तेव्हापासूनच ती तिची नणंद न बनता सासू बनण्याचा प्रयत्न करू लागली. सासूचं म्हणणं ऐकून निशा गप्पच होती. तिला गप्प असलेलं पाहून तिची सासू तिला म्हणाली, आज संध्याकाळी काही पाहुणे आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे तू तुझ्या नंदेला विचार की जेवणात काय बनवायचं आहे. त्यावर निशा हळू आवाजात म्हणाली, होय, मी त्यांना विचारते. असं म्हणत निशा तिच्या नंदेच्या खोलीत स्वयंपाकाबद्दल विचारण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या नंदेने व्यंजनाची मोठी लिस्ट सांगितली. तेव्हा निशा म्हणाली, या सर्व गोष्टी तर ठीक आहेत, पण मला रव्याची इडलीच बनवता येते, कारण इतक्या लवकर तांदळाची इडली होऊ शकत नाही. त्यावर तिची नणंद म्हणाली, वहिनी, तुला काम करण्याची पद्धतच माहीत नाही. अगं, बाहेर इडलीचं पीठ मिळतं, जा आणि बाजारातून घेऊन ये. त्यावर निशा म्हणाली, ताई, पण आता इतका वेळ नाही की बाहेरून इडलीचे पीठ घेऊन येऊ. तुम्ही मला दुसरा कोणता तरी मेनू सांगा. त्यावर तिची नणंद तिला रागाने म्हणाली, तुला अशा प्रकारे तोंड चालवण्याची हिंमत कुठून आली? माझा भाऊ आणि माझी आई मला अशा प्रकारे कधीच बोलले नव्हते. यापुढे जर तू मला असं बोललीस तर ते तुझं जगणं कठीण करतील. माझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे तू असा विचार करू नकोस की माझा मान सन्मान या घरात कमी झाला आहे. आताही तुझा नवरा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो. या सर्व गोष्टी ऐकून ती खूप आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की तिची नणंद, बायको आणि बहीण या दोघांमध्ये तुलना करण्याचा का विचार करत आहे. कारण तिचा नवरा अमर स्वभावाने खूप चांगला व्यक्ती आहे. तो सर्वात आधी त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडायचा. तो बायको निशावर सुद्धा खूप प्रेम करतो आणि हीच गोष्ट घटस्फोटीत नंदेला आवडत नव्हती. त्यामुळे ती मुद्दामून निशाला त्रास द्यायची, म्हणजे घरात भांडणाचं वातावरण निर्माण होईल आणि तसंच अधूनमधून ती अमरला सुद्धा तिच्याबद्दल भडकवायची. सुरुवातीला अमरसुद्धा काहीच बोलत नव्हता, कारण तो विचार करायचा की ताई घटस्फोटामुळे खूप चिंतेत असेल, त्यामुळे ती खूप चिडचिड करत आहे. पण जेव्हा गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढू लागली तेव्हा तो स्वतःच्या बहिणीला समजावायचा की निशा या घरची सून आहे, त्यामुळे तिला व्यवस्थित वागणूक द्या. अशा गोष्टीवरून तिची नणंद अजूनच चिडायची आणि काही ना काही चुका काढायची आणि निशाला म्हणायची की तुला काम करण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. त्यामुळे जे काही काम करायचं आहे त्याआधी मला विचारत जा. त्यामुळे तिची सासूसुद्धा स्वतःच्या मुलीला गोष्ट ऐकून असं म्हणायची की सुनबाई, तुलासुद्धा काहीच अक्कल नाही. माझी मुलगी तुझ्यापेक्षा मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नंदेला विचारून करत जा. आता घरात चटणी कशाची बनवली जावी आणि तिला ज्ञान देत जा. तिच्या जुन्या कामामधून काही ना काही कमतरता काढायची. आता या सर्व गोष्टीमुळे निशा खूप चिंतेत होती. जर कोणतंही काम असायचं किंवा तिला कोणालाही भेटायला जायचं असायचं तेव्हा तिची सासू तिला म्हणायची
की तुझ्या नंदेला विचारत जा. खरं तर निशा तिच्या सासूला सन्मान देण्यासाठी आई जेवणात काय बनवायचं आहे विचारण्यासाठी जायची, पण तिची सासू मात्र असंच उत्तर द्यायची की आधी तुझ्या नंदेला जाऊन विचार. कधी कधी तिची नणंद म्हणायची की भाजीत किती बटाटे आणि किती कांदे वापरले जावेत हे सुद्धा मीच सांगू का, असं म्हणून ती किचनमध्ये जात नसे. उलट सर्व भाज्या घेऊन ती नंदेच्या खोलीत जात. मग त्यानंतर एक एक सामान काढून ती निशाला देत. आता इतका सर्व किराणा नंदेकडे घेऊन जाणे आणि परत सर्व साहित्य स्वयंपाकघरात घेऊन येणे यामुळे निशा खूप त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने विचार केला की आता या सर्व गोष्टीबद्दल नक्कीच आवाज उठवला पाहिजे. अशाच एका दिवशी दुपारचा स्वयंपाक बनवण्याची वेळ झाली होती. तेव्हा निशा तिच्या सासूजवळ गेली आणि म्हणाली, आई, आज दुपारच्या जेवणासाठी तुम्ही काय खाणार आहात? त्यावर तिची सासू म्हणाली, सुनबाई, आधी तुझ्या नंदेलाच विचार. तिची नणंद तिथेच मोबाईल घेऊन बेडवर पडली होती. ती बेडवर पडून म्हणाली, वहिनी, आज तुम्ही एक काम करा की आज कढी भात आणि भेंडीची भाजी बनवा. किचनमधील सर्व भाजी, कांदे, मिरच्या तसेच तांदूळ घेऊन इथे या. मी तुम्हाला सर्व सामान काढून देते आणि तसंच भाजीमध्ये किती मसाला वापरायचा आहे आणि किती मीठ वापरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. त्यावर निशा भडकली आणि म्हणाली, ताई, किचनमधलं सर्व सामान इथे आणण्यासाठी खूप त्रास होतो. जे काही बनवायचं आहे ते मी स्वतः बनवेन. माझ्या आईने मला सर्व काही शिकवलं आहे. तेव्हा तिची नणंद मोबाईल बाजूला ठेवून रागाने तिच्याकडे पाहत म्हणाली, अगं, तू ह्या कशा गोष्टी करत आहेस? मी तुला बोलत आहे ना, मग माझं ऐक. त्यानंतर ती तिच्या आईला म्हणाली, आई, हे बघ तुझ्या सुनेला समजाव. तेव्हा निशाची सासू निशाला म्हणाली, काय झालं सुनबाई? जर माझी मुलगी तुला ह्या गोष्टी करण्यास सांगत आहे तर तू लहान होणार नाहीस. माझी मुलगी जर तिचे चांगले गुण तुला शिकवत आहे ना, ज्यामुळे पुढे जाऊन तुझा संसार व्यवस्थित व्हायला मदत मिळेल. हे बघ, भाजीमध्ये बटाटे, मीठ, मसाला, तेल किती लागणार आहे हे सर्व तू तुझ्या नंदेला विचारत जा, कारण ती प्रत्येक कामामध्ये परफेक्ट आहे. हे ऐकून निशाला खूप राग आला आणि तिच्या सासूला ह्या सर्व गोष्टी सहनच झाल्या नाहीत. ती रागाने म्हणाली, आई, जर ताई इतक्या परफेक्ट आहे तर त्यांचा संसार सोडून 2-2 मुलांना घेऊन माहेरी का आली? सर्वांना माहीत आहे की त्या कामचोर आहेत आणि त्यांच्या अशा स्वभावामुळेच कंटाळून त्यांच्या सासूबाईंनी त्यांना वेगळं राहण्यासाठी सांगितलं आहे. त्यामुळे त्या रागाने माहेरी निघून आल्या आणि त्यानंतर परत सासरी जाण्याची इच्छा त्यांना कधीच झाली नाही. त्यामुळे अगदी मजबूर होऊन त्यांच्या नवऱ्याने त्यांना घटस्फोट दिला. घरातील कामं करत नसल्यामुळे कोण घटस्फोट देतं का? आता या सर्व गोष्टी ऐकून निशाच्या सासूबाईसुद्धा एकदम आश्चर्यचकित झाल्या. मागे तिची नणंद साक्षीसुद्धा अगदी स्तब्धपणे उभी होती. तेव्हा निशा म्हणाली, ताई, तसंही मुले शाळेत गेल्यानंतर तुम्ही एकदम मोकळा राहता. त्यामुळे तुम्ही एक काम करा की स्वयंपाकात तेल, मसाले, बटाटे, मीठ काढून देण्याऐवजी स्वतःच जाऊन स्वयंपाक बनवा. तोपर्यंत घरातील इतर कामं मी उरकून घेते. इतकं बोलून ती कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. इथे तिच्या नंदेला खूप राग आला. ती निशाजवळ जाऊन भांडण करू लागली आणि म्हणाली, जेवण जेवायचं असेल तर स्वतः जेवण बनवा आणि उद्यापासून जेव्हाही मी किचनमध्ये जाईल तेव्हा माझा मूड खराब करता कामा नये. तुम्हाला जे काही खायचं असेल ते मी बनवेन, पण आता यापुढे मी तुम्हाला विचारून सर्व गोष्टी करणार नाही की किती तेल घालायचं, किती बटाटे वापरायचे आणि किती मीठ मसाला टाकायचा. असं बोलून निशा कपडे धुवू लागली. तितक्यात तिची नणंद रागाने पाय आपटत तिच्या आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, बघितलंस ना तुझी सून काय बोलत आहे? तेवढ्यात तिची आई हळू आवाजात म्हणाली, हे बघ बाळा, आता सुनेची सुद्धा सहन करण्याची क्षमता मर्यादा ओलांडत चालली आहे. सुनेवर नियंत्रण ठेवण्याच्या नादात असे काही घडता कामा नये की ती आपल्याला सोडून वेगळं घर बनवण्याच्या मतावर अडून बसेल. आजकाल अमरही बायकोची बाजू घेऊन आपली समजूत काढत असतो. पुढे जाऊन कदाचित असं होऊ शकेल की त्याचा मूड खराब होईल आणि तो सुद्धा
वेगळा राहण्याचा निर्णय घेईल, तेव्हा तुला आणि मलाच सर्व मिळून काही सांभाळावं लागेल. मी आधीच तुझी वागण्याची चिन्हे पाहिली आहेत की तू घरातील काहीही काम करणार नाहीस. त्यामुळे आता घरगुती बाबीमध्ये हस्तक्षेप करणे थांबव. भविष्यात काय होईल आणि काय होणार नाही हे मला माहीत नाही, पण सध्या तरी आपल्या सुखी वर्तमान काळासाठी हे महत्त्वाचे आहे की सुनेला जी काही जबाबदारी दिली आहे ती तिला तिच्या मनाप्रमाणे पार पाडू दे. आता हे ऐकून साक्षी उदास झाली, कारण तिच्या आईने सुद्धा तिला हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. ती म्हणाली, पण आई, आपल्या दुपारच्या जेवणाचं काय? निशा तर कपडे धुवत बसली आहे. तेव्हा तिची आई म्हणाली, चल मी स्वयंपाकघरात तुझी मदत करते. तसंही तू दिवसभर मोबाईल घेऊन बसलेली असतेस आणि तुलाच हौस होती ना किती बटाटे, कांदे, तिखट, मीठ निशाला काढून देण्याची. तर चल मी पण बघते तू कशी भाजी बनवतेस ते. शेवटी मनात नसताना काही वेळातच दोघीही आई आणि मुलगी किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवू लागले. स्वयंपाकघरातील फोडणीचा वास येताच निशा मनातल्या मनात हसू लागली आणि विचार करू लागली की स्वतःसाठी स्वतःच आवाज उठवला पाहिजे, नाहीतर त्रास देणाऱ्या लोकांकडे समोरच्या व्यक्तीसाठी तक्रारीच्या अनेक संधी असतात. त्या दिवसापासून तिच्या नंदेने आणि तिच्या सासूने तिच्या मनाप्रमाणे काम करण्याची मोकळीक दिली होती आणि तसंच आता ते तिला त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यात अजिबात प्रयत्न करत नाही.